Namaste. Hello dear students. Welcome to the lecture of Organic Chemistry. I am Dr. Pritam Dadaji Torone from Department of Chemistry, S.G. Patil Arts, Commerce and Science College, Sakri. So in this lecture we are going to discuss about introduction of NMR spectroscopy. So या न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजे NMR स्पेक्ट्रोस्कोपीला आधीचा जो वर्ड आहे तो आहे न्यूक्लिअर. मग हा वर्ड न्यूक्लिअर स्पिन स्टेट्स या ठिकाणी चेंज होतात. हा न्यूक्लिअर हा वर्ड का यूज केले गेलेला आहे ह्या स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये, तर या ठिकाणी न्यूक्लिअर स्पिन स्टेट्स चेंज होत असतात. म्हणजे हे न्यूक्लियसशी संबंधित ही टर्म आहे किंवा न्यूक्लिअर स्पिन स्टेट या चेंज होत असतात आणि म्हणून या ठिकाणी न्यूक्लिअर हा वर्ड यूज केले गेलेला आहे. चेंज ऑफ न्यूक्लिअर स्पिन स्टेट्स म्हणजे हा न्यूक्लियाशी संबंधित आहे, न्यूक्लियसशी संबंधित आहे, म्हणून हा न्यूक्लिअर वर्ड यूज केले गेलेला आहे. त्यानंतर मॅग्नेटिक हा वर्ड का यूज केला गेला आहे इथं, कारण या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक मोमेंट जनरेट होते. म्हणजे NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण जेव्हा प्रिन्सिपल पाहू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी मॅग्नेटिक हा वर्ड यूज का केला गेलेला आहे, कारण या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. किंवा आपण असंही म्हणू शकतो की या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली जाते, म्हणजे अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड असते इथं. आणि रेझोनन्स हा जो शब्द या ठिकाणी वापरला गेला आहे तो का यूज केला गेलेला आहे, तर रेझोनन्स म्हणजे आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर किंवा रेझोनन्स इफेक्ट केमिस्ट्रीमध्ये शिकतो, तर त्या रेझोनन्सचा आणि ह्या रेझोनन्सचा काही एक संबंध नाही आहे. रेझोनन्स ही टर्म या ठिकाणी वेगळ्या अर्थाने यूज केली गेली आहे. तर हा रेझोनन्स म्हणजे जेव्हा दोन गोष्टी एकमेकांची एक्झॅक्टली मॅच होतात तेव्हा त्याला आपण असं म्हणतो की त्या दोन गोष्टी एकमेकांच्या रेझोनन्समध्ये. म्हणजे जेव्हा दोन फ्रिक्वेन्सी when two frequency exactly matches, तेव्हा त्या दोन गोष्टी एकमेकांच्या रेझोनन्समध्ये असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची शिकून घेण्याची अंडरस्टँडिंगची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीशी जर माझी शिकवण्याची फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर आपण असं म्हणू शकतो की आपण दोघंही एकमेकांच्या रेझोनन्समध्ये आहोत. म्हणजे दोन फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होतात तेव्हा त्या दोघंही गोष्टी एकमेकांच्या रेझोनन्समध्ये असतात. मग या ठिकाणी आपण प्रिन्सिपल जेव्हा पाहू तेव्हा आपल्या लक्षात येईल की न्यूक्लिअर हा वर्ड या ठिकाणी का यूज केला गेला आहे, कारण या ठिकाणी न्यूक्लिअर स्पिन स्टेट्स चेंज होत असतात आणि न्यूक्लियाशी संबंधित आहे. NMR स्पेक्ट्रोस्कोपी हा न्यूक्लियाय म्हणजे न्यूक्लियसशी संबंधित आहे. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक मोमेंट आपल्याला या ठिकाणी काहीतरी पाहायला मिळेल प्रिन्सिपलमध्ये. मग तेव्हा लक्षात येईल आपल्याला की मॅग्नेटिक हा वर्ड का यूज केला गेलेला आणि नेमक्या कोणत्या दोन फ्रिक्वेन्सी ह्या ही जी कन्सेप्ट आहे NMR स्पेक्ट्रोस्कोपीची, ह्या प्रिन्सिपलमध्ये कोणत्या दोन फ्रिक्वेन्सी एकमेकांची एक्झॅक्टली मॅच होतात हे आपण प्रिन्सिपलमध्ये पाहणार आहोत. म्हणजे आपण न्यूक्लिअर स्पिन स्टेट्स पाहणार आहोत, आपण मॅग्नेटिक फील्डबद्दल माहिती घेणार आहोत आणि आपण रेझोनन्स म्हणजे कोणत्या दोन फ्रिक्वेन्सी एकमेकांची मॅच होतात हे सुद्धा प्रिन्सिपलमध्ये पाहणार आहोत. पण आपण ह्या लेक्चरला फक्त इंट्रोडक्शन पाहतो. तर आपण याआधी आपल्याला माहिती स्पेक्ट्रोस्कोपीची आपण डेफिनेशन पाहिली आणि आपल्याला माहिती स्पेक्ट्रोस्कोपीची डेफिनेशन आहे इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन with matter. with
मॅटर. इंटरॅक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विथ मॅटर. मग आपण स्पेक्ट्रोस्कोपीचे 3 प्रकार पाहिले होते, UV स्पेक्ट्रोस्कोपी, IR स्पेक्ट्रोस्कोपी आणि NMR स्पेक्ट्रोस्कोपी. मग UV स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये IR स्पेक्ट्रोस्कोपी, आणि आपण आता NMR स्पेक्ट्रोस्कोपी पाहतोय. UV आणि IR आपण ऑलरेडी पाहिलं आहे. UV स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण कुठलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यूज केलं होतं? तर UV स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन यूज केलं होतं. अल्ट्राव्हायोलेट हे रेडिएशन एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडवर किंवा मॉलिक्यूलवर जेव्हा पास केलं जातं तेव्हा काय पाहायला मिळतं आपल्याला, काय इंटरॅक्शन होतं त्या ठिकाणी? तर त्या ठिकाणी एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळालं होतं. एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन होतं जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडवर UV रेडिएशन पास केलं जातं तेव्हा त्या ठिकाणी एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतं. मग आपण एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्राउंड स्टेट टू एक्सायटेड स्टेट, मग आपण पाहिलं होतं प्रिन्सिपलमध्ये की बॉन्डिंग आणि नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स असतात. मग हे बॉन्डिंग आणि नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स जे असतात ते बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल किंवा नॉन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलपासून यांचं हायर एनर्जी अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये एक्सायटेशन होत होतं. आपण टाईप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन पण पाहिले होते, सिग्मा टू सिग्मा स्टार, N टू सिग्मा स्टार, पाय टू पाय स्टार आणि N टू पाय स्टार. मग हे या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन होतं, म्हणून आपण UV स्पेक्ट्रोस्कोपीला इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी असं सुद्धा म्हणतो. इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपी. तसंच आपण इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये कुठलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यूज केलं गेलं होतं? तर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये इन्फ्रारेड रेडिएशन आपण यूज केलं होतं. आणि जेव्हा हे इन्फ्रारेड रेडिएशन एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडवर पास केलं जातं तेव्हा काय होतं? तर तेव्हा व्हायब्रेशन ऑफ मॉलिक्युल्स from one molecular energy level, one vibrational state, from one vibrational state to another vibrational state, किंवा one vibrational level to another vibrational level. मग या ठिकाणी काय व्हायचं? व्हायब्रेशन आपण पाहिलं होतं की मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा इन्फ्रारेड रेडिएशन आपण पास करतो तेव्हा ॲम्प्लिट्यूड जो आहे या व्हायब्रेशनचा, हा ॲम्प्लिट्यूड वाढत होता, इन्क्रीज होत होता, ॲम्प्लिट्यूड वाढत होता. आणि आपण पाहिलं होतं की मग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे हिला काय म्हणतात? व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्रा, व्हायब्रेशनल रोटेशनल स्पेक्ट्रोस्कोपी असं सुद्धा याला म्हणतात. आणि या ठिकाणी आपण पाहिलं होतं की कोव्हॅलंट बॉन्ड जे आहेत हे कोव्हॅलंट बॉन्ड कसे बिहेव करत होते? तर टायनी स्प्रिंग सारखं हे बिहेव करत होते. कोव्हॅलंट बॉन्ड बिहेव्स ॲज इफ दे वेर टायनी स्प्रिंग. मग आता NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण कुठलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यूज करणार आहोत? सो इन NMR स्पेक्ट्रोस्कोपी the electromagnetic radiations of longer wavelength having extremely low energy are used, that is radio waves are used. NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये रेडिओ वेव्स हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन यूज केलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे रेडिओ वेव्स जे आहेत यांची जी वेवलेंथ आहे ती जास्त आहे आणि आपल्याला माहिती आहे वेवलेंथ जर जास्त असेल तर एनर्जी कमी असते. या ठिकाणी आपण रेडिओ वेव्स यूज करतो. मग आता इंटरॅक्शन जसं आपल्याला या ठिकाणी UV स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन पाहायला मिळालं, इथं मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स पाहायला मिळाले आणि ॲम्प्लिट्यूड त्या ठिकाणी ह्या व्हायब्रेशनचा इन्क्रीज होत होता. तसं NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय इंटरॅक्शन होतं? जेव्हा रेडिओ वेव्स एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडवर पास केले जातात तेव्हा त्याच्यामध्ये नेमकं काय इंटरॅक्शन होतं? तर जेव्हा व्हेन द न्यूक्लियस
absorb the electromagnetic radiations, or when the nucleus absorbs the radiations of radio waves in presence of strong applied magnetic field H0. Applied magnetic field आपण H0 ने represent करू. So when the nucleus absorbs radiations of radio waves in presence of strong applied magnetic field, then there is change of nuclear spin state. Change of nuclear spin states. मग या ठिकाणी न्यूक्लियर स्पिन स्टेट्स चेंज होतात. मग न्यूक्लियर स्पिन स्टेट्स चेंज होतात आणि या ठिकाणी मग सो द न्यूक्लियस बिहेव्स ॲज टायनी बार मॅग्नेट्स. आणि हे जे न्यूक्लियाय आहेत हे न्यूक्लियाय टायनी बार मॅग्नेट्स विथ नॉर्थ अँड नाउथ पोल. हे जे न्यूक्लियाय आहेत हे न्यूक्लियाय टायनी बार म्हणजे लहान बार मॅग्नेट्स जे असतात तसं बिहेव करतात विथ नॉर्थ अँड नाउथ पोल. त्यांना एक साऊथ पोल असेल आणि नॉर्थ पोल असेल. तर हे झालं इंटरॅक्शनच्या बाबतीत. तर आपण NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये रेडिओ वेव्ह हे रेडिएशन यूज करतो. आणि जेव्हा रेडिओ रेडिएशन एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडवर पास केलं जातं तेव्हा काय होतं, देर इज चेंज ऑफ न्यूक्लियर स्पिन स्टेट्स. न्यूक्लियर स्पिन स्टेट्स चेंज होतात. मग हे न्यूक्लियर स्पिन स्टेट्स चेंज होतात. न्यूक्लियर स्पिन स्टेट्स म्हणजे काय आणि त्या कसे चेंज होतात ते आपण प्रिन्सिपलमध्ये आपण पाहणार आहोत. So these radiations of radio waves, हे जे रेडिओ वेव्हचे रेडिएशन्स असतील, these radiations of radio waves react only with nuclei of certain atoms. हे जे रेडिओ वेव्हचं रेडिएशन असेल हे सर्व न्यूक्लियाय सोबत रिॲक्ट होणार नाही. These radiations of radio waves only react with nuclei of certain atoms when exposed to strong magnetic field. मॅग्नेटिक फील्डमध्ये हे जे रेडिएशन असेल रेडिओ वेव्हचं हे सर्वच न्यूक्लियाय सोबत रिॲक्ट होणार नाही. तर एका ठराविक जे अटॉम्स आहेत न्यूक्लियायचे त्यांच्यासोबत हे रिॲक्ट होतं. मग कोणत्या न्यूक्लियायसोबत हे रेडिएशन जे आहे रेडिओ वेव्हचं ते रिॲक्ट होईल आणि कोणत्या न्यूक्लियायसोबत हे रेडिओचं रेडिएशन रिॲक्ट होणार नाही ते आपण प्रिन्सिपलमध्ये पाहणार आहोत. जसं IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये सर्वच मॉलिक्यूल IR ॲक्टिव्ह नव्हते. ज्या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला डायपोल मोमेंट चेंज पाहिला म्हणजे एखादा कंपाऊंड IR ॲक्टिव्ह असण्यासाठी रिक्वायरमेंट काय होती, द कंपाऊंड मस्ट बी IR ॲक्टिव्ह वेन इट शोज चेंज इन डायपोल मोमेंट. एखादा कंपाऊंड IR ॲक्टिव्ह तेव्हाच असेल जेव्हा त्याच्यामध्ये काय असेल डायपोल मोमेंट चेंज आपल्याला पाहायला मिळेल तेव्हाच तो IR ॲक्टिव्ह. तसंच NMR ॲक्टिव्ह सर्वच न्यूक्लियाय NMR ॲक्टिव्ह नसतील. तर ज्यांच्यामध्ये आपण प्रिन्सिपलमध्ये ते पाहणार आहोत की कोणते न्यूक्लियाय NMR ॲक्टिव्ह आहेत आणि कोणते NMR इनॲक्टिव्ह आहेत. सो मेनी न्यूक्लियाय मे बी स्टडीड इन NMR स्पेक्ट्रोस्कोपी. NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये अनेक न्यूक्लियायचा अभ्यास केला जातो. बरेच न्यूक्लियाय आहेत, आपण पाहणार आहोत कोणकोणत्या न्यूक्लियायचा आपण अभ्यास करू शकतो NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. बट द मोस्ट कॉमन आर हायड्रोजन अँड कार्बन. Many nuclei may be studied in NMR spectroscopy, but hydrogen and common are most common. हायड्रोजन आणि कार्बन हे जे न्यूक्लियाय आहे हे कॉमन न्यूक्लियाय आहे की ज्यांचा आपण NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये अभ्यास करतो. सो देर आर टू टाइप्स ऑफ NMR स्पेक्ट्रोस्कोपी commonly used today.
that is H1 NMR spectroscopy, and C13 NMR spectroscopy. H1 NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण H1 न्यूक्लियायचा स्टडी करतो आणि C13 NMR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण C13 न्यूक्लियाय जो आहे त्याचा स्टडी करतो. सो दिस युनिट इज बेस्ड ऑन द H1 NMR स्पेक्ट्रोस्कोपी. हे जे युनिट आहे याचं नाव जरी NMR स्पेक्ट्रोस्कोपी आहे फक्त, पण ह्या युनिटमध्ये आपण फक्त H1 NMR स्पेक्ट्रोस्कोपी पाहणार आहोत. कारण या ठिकाणी आपण H1 न्यूक्लियाय जो आहे, आता H1 आणि C13 न्यूक्लियाय जे आहेत हे न्यूक्लियाय NMR ॲक्टिव्ह असणार आहेत. कारण NMR ॲक्टिव्ह असल्यामुळेच आपण यांचा स्टडी करू शकतो. H1 आणि C13 हे दोघंही न्यूक्लियाय NMR ॲक्टिव्ह आहेत आणि म्हणूनच आपण त्याचा स्टडी करतो आणि त्याला आपण H1 NMR स्पेक्ट्रोस्कोपी म्हणतो. आणि H1 NMR स्पेक्ट्रोस्कोपी जी आहे तिला आपण प्रोटॉन मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी असं सुद्धा म्हणतो. प्रोटॉन मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे PMR स्पेक्ट्रोस्कोपी असते ही PMR स्पेक्ट्रोस्कोपी. सो आपण ह्या युनिटमध्ये PMR स्पेक्ट्रोस्कोपी पाहणार आहोत. सो मग ही NMR स्पेक्ट्रोस्कोपी आपल्याला कशाबद्दल माहिती देते? H1 NMR spectroscopy gives information about the different kinds of protons. H1 NMR spectroscopy provides information about different kinds of proton. Different kinds of proton present in the molecule. आपण H1 न्यूक्लियायचा ज्या अर्थी अभ्यास करतोय तर H1 NMR स्पेक्ट्रोस्कोपी आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे? तर हाऊ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ प्रोटॉन्स आर प्रेझेंट इन द मॉलिक्यूल, म्हणजे कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट काइंड्स ऑफ प्रोटॉन मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहेत याबद्दल आपल्याला H1 NMR स्पेक्ट्रोस्कोपी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. दस वी कॅन डिटरमाइन द डिफरंट काइंड ऑफ इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट अराउंड द प्रोटॉन. म्हणजे H1 NMR स्पेक्ट्रोस्कोपी आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोजन ऑटॉम्स म्हणजे प्रोटॉन्स त्या मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट आहेत याबद्दल माहिती देणार आहे. म्हणजेच आपल्याला त्या प्रोटॉनचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट याद्वारे काढता येऊ शकतं. तर इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट म्हणजे तो प्रोटॉन किंवा हायड्रोजन ऑटॉम इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ऑटॉमला बाउंडेड आहे की इलेक्ट्रॉन डोनेटिंग ऑटॉमला बाउंडेड आहे, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑटॉमला बाउंडेड आहे की इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऑटॉमला बाउंडेड आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट काय हे आपल्याला H1 NMR स्पेक्ट्रोस्कोपीवरून लक्षात येतं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट अराउंड द कार्बन प्रोटॉन दॅट इज हायड्रोजन ऑटॉम अँड द डिफरंट काइंड्स ऑफ प्रोटॉन और हायड्रोजन ऑटॉम प्रेझेंट इन द ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. आणि मग आपल्याला ही माहिती कशा पद्धतीने मिळते? तर त्यासाठी आपण कन्सिडर द H1 NMR स्पेक्ट्रम ऑफ C2H6O isomers. Isomers having same molecular formula but different structural formula. मग C2H6O हा जो याचे दोन आयसोमर्स आहेत. एक आहे डायमिथिल इथर CH3O बॉन्ड CH3, डायमिथिल इथर C2H6O दॅट इज दोन कार्बन ऑटॉम आहेत, हायड्रोजन ऑटॉम 6 आहेत आणि एक ऑक्सिजन. डायमिथिल इथर आणि इथेनॉल दॅट इज CH3CH2OH. इथेनॉल हे दोन आयसोमर आहेत
आणि ह्या दोघांचा जर आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहिला तर दोघांचाही C2H6O आहे. इथं सुद्धा कार्बन नंबर ऑफ कार्बन ॲटॉम्स 2 आहेत, हायड्रोजन ॲटॉम 6, 3, 2, 5 आणि 1, 6 आणि ऑक्सिजन 1. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण यांचं जर आपण NMR स्पेक्ट्रम पाहिला तर NMR स्पेक्ट्रम या दोघांचा वेगवेगळा आहे. डायमिथिल इथर जो आहे, डायमिथिल इथरचा आपण NMR स्पेक्ट्रम पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला सिंगल पीक म्हणजे सिग्नल, याला आपण सिग्नल म्हणतो. सिंगल पीक आपल्याला एकच पीक पाहायला मिळतो. आणि इथेनॉल जर आपण पाहिला तर इथेनॉलच्या NMR स्पेक्ट्रममध्ये आपल्याला 2 पीक पाहायला मिळतात. CH2 आणि इथेनॉलचा जो H1 NMR स्पेक्ट्रम आहे, दिस इज द H1 NMR स्पेक्ट्रम. ऑफ डायमिथिल इथर. And this is the H1 NMR spectrum of इथेनॉल. हा इथेनॉलचा H1 NMR स्पेक्ट्रम आहे. तर आपण जर पाहिलं तर इन केस ऑफ डायमिथिल इथर देर आर 6 प्रोटॉन्स. सो दीज 6 प्रोटॉन्स आर केमिकली अँड मॅग्नेटिकली इक्विवॅलेंट. कारण आपण ह्या डायमिथिल इथरमध्ये जे 6 प्रोटॉन्स आहेत, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटॉम्स 6 आहेत, तर ह्या 6ही हायड्रोजन ॲटॉम्सचं जे एन्व्हायरमेंट आहे ते सेम आहे. ऑल 6 द प्रोटॉन्स हॅव सेम एन्व्हायरमेंट. कारण हे 3 हायड्रोजन ॲटॉम ज्या कार्बन ॲटॉमला बाउंडेड आहेत तो कार्बन ॲटॉम एका ऑक्सिजन ॲटॉमला बाउंडेड आहे. हे सुद्धा 3 हायड्रोजन ॲटॉम, हे 3 हायड्रोजन ॲटॉम प्रोटॉन ज्या कार्बन ॲटॉमला बाउंडेड आहे तो ह्या ऑक्सिजन ॲटॉमला बाउंडेड आहे. म्हणजे या ठिकाणी सेंटर ऑफ सिमेट्री, ऑल द 6 प्रोटॉन्स आर केमिकली अँड मॅग्नेटिकली इक्विवॅलेंट बिकॉज दे हॅव सेम इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट. या 6ही हायड्रोजन ॲटॉमचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट सेम असल्यामुळे हे 6ही प्रोटॉन्स जे आहेत ते इक्विवॅलेंट प्रोटॉन्स आहेत. आणि म्हणून या 6ही प्रोटॉन्ससाठी आपल्याला एकच NMR सिग्नल पाहायला मिळतो एक स्पेक्ट्रममध्ये. तो असा एक सिंगल सिग्नल आपल्याला पाहायला मिळतो. But however, in case of ethanol, there are 3 different kinds of protons are present. All these 6 protons have different electronic environment. हे जे 6 प्रोटॉन्स आहेत इथेनॉलमधले, हे 6ही प्रोटॉन्स जे आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगवेगळं आहे. हे जे 3 प्रोटॉन आहेत हे 3 प्रोटॉन जे आहेत हे 3 प्रोटॉन इक्वॅलेंट प्रोटॉन आहेत. कारण यांचं एन्व्हायरमेंट जे आहे ते सेम आहे. याला आपण ए प्रोटॉन म्हणू, ए प्रोटॉन. हे जे 2 प्रोटॉन आहेत CH2चे म्हणजे मिथिलिनचे, हे मिथिलिनचे प्रोटॉन याला आपण बी म्हणू. तर ए प्रोटॉन्स जे आहेत 3 मिथिल ग्रुपचे प्रोटॉन्स 3, हे 3 प्रोटॉन इक्विवॅलेंट आहेत. पण हे 3 प्रोटॉन ह्या 2 प्रोटॉनपेक्षा वेगळे आहेत कारण त्यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगवेगळं आहे. आणि हा जो प्रोटॉन आहे एक सिंगल, याला आपण C प्रोटॉन म्हणू, हा एक प्रोटॉन वेगळा आहे. सो देर आर 3 डिफरंट सेट्स ऑफ इक्विवॅलेंट प्रोटॉन. 3 प्रकारचे प्रोटॉन्स या ठिकाणी आहेत, HA, HB आणि HC. कारण हे मिथिल ग्रुपचे जे प्रोटॉन्स आहेत 3 हे CH2 ग्रुपला बाउंडेड आहे. आणि हे CH2चे जे मिथिलिन जे प्रोटॉन आहेत 2, हे 2 प्रोटॉन ह्या इकडे मिथिल ग्रुपला बाउंडेड आहेत आणि इकडे हायड्रॉक्झी ग्रुपला बाउंडेड आहेत. आणि हायड्रॉक्झी ग्रुपचा जो एक सिंगल प्रोटॉन आहे, हा सिंगल प्रोटॉन हा ह्या मिथिलिन ग्रुपला बाउंडेड आहे. आणि हा प्रोटॉन डायरेक्टली ऑक्सिजन, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन ॲटॉमला बाउंडेड आहे. म्हणजेच ह्या तिघही प्रोटॉन्स डिफरंट हे जे प्रोटॉन्स आहेत यांचं इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट वेगवेगळं आहे. आणि म्हणून आपल्याला 3 सिग्नल पाहायला मिळतात. हा जो प्रोटॉन आहे हायड्रॉक्झी ग्रुपला बाउंडेड, हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन ॲटॉमला बाउंडेड आहे. म्हणून याचा जो सिग्नल येतो तो ह्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे तो डिशिल्डेड प्रोटॉन असतो. आणि हे जे 2 प्रोटॉन आहेत
हे याच्या हायड्रॉक्सी ग्रुपचा जो प्रोटॉन आहे त्याच्यापेक्षा थोडेसे शिल्डेड आहेत, कारण तिथं बऱ्यापैकी इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. आणि मिथिलचे जे प्रोटॉन्स आहेत हे ह्या तिघही प्रकारच्या प्रोटॉनमध्ये सगळ्यात जास्त शिल्डेड आहेत, कारण ते या मिथिलीन ग्रुपला बाउंडेड आहे. आणि हा हायड्रॉक्सी ग्रुप याच्यापासून अंतरावर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 3 सिग्नल पाहायला मिळतात. आणि यावरून मग फ्रॉम द कॉम्बिनेशन ऑफ IR डेटा अँड NMR डेटा वी कॅन इझिली डिटरमाइन द अननोन स्ट्रक्चर, द कंप्लीट स्ट्रक्चर ऑफ अननोन ऑर्गॅनिक कंपाऊंड. आपण IR डेटा म्हणजे इन्फ्रारेड रेडिएशनचा जो डेटा असेल आपल्याकडे, त्या डेटावरून आणि NMR डेटावरून जे स्ट्रक्चर आहे ते कम्प्लिटली डिटरमाइन करू शकतो. फ्रॉम द कॉम्बिनेशन ऑफ IR and NMR data we can determine the structure of unknown organic compound. So this is about the introduction of NMR spectroscopy. Thank you.